ऐ मालिक तेरे बंदे हम। नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. चित्रपट सुरू होताना हे 2 डोळे आपल्याला दिसतात, त्यानंतर 12 हात आपल्याला दिसतात. ह्या हातांच्या खाली आपल्याला या चित्रपटाची संपूर्ण माहिती देणारी वाक्य पाहावयास मिळतात. हे 12 हात म्हणजे मला असं वाटलं की येशू ख्रिस्त आणि त्याच्या 12 शिष्यांचं हे प्रतीक आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळेजण येशूमध्ये एकत्र बांधले गेले. अनेक वेळेस आपण गेतशेमेन बागेपर्यंत हे बघितलं की येशू म्हणत आहे की माझी वेळ जवळ येत आहे, तुम्ही प्रार्थनेत राहा, तुम्ही परमेश्वराकडे विनंती करत राहा. पेत्राला वधस्तंभावर जाण्यापूर्वी येशू ज्यावेळेस त्याच्याशी संभाषण करतो तेव्हा म्हणतो की गव्हासारखं तुम्हाला चाळावं म्हणून सैतानाने तुम्हाला मागून घेतलं आहे आणि तू ज्यावेळेस स्थिर होशील त्यावेळेस तुझ्या बांधवांनाही स्थिर कर. म्हणजे येशूला कल्पना होती की माझ्यानंतर परीक्षा देण्याचा समय यांचा आहे. मी यांच्यावर जे संस्कार केले, त्यांना जे ट्रेनिंग दिले त्याची तपासणी होणार आहे, त्याबद्दलची परीक्षा यांना द्यावी लागणार आहे आणि तेव्हा कदाचित मी यांच्याबरोबर नसेन. तर ही सावधगिरीची सूचना येशू ख्रिस्त या त्याच्या शिष्यांना देतो. त्यातल्या त्यात पेत्र, ज्याने तू ख्रिस्त आहेस ही कबुली दिली होती, त्या पेत्राला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे त्याला किती कळलं याची शंका येते, कारण पुढे पेत्र येशूला अटक होत असताना जो मुख्य याजक आहे त्याच्या अंगरक्षकाचा तलवारीने कान गेतशेमेन बागेमध्ये कापतो. कान कापून काय होणार होतं, पण कदाचित त्याची जी काही मर्यादा होती हिंसा दाखवण्याची ती तेवढीच होती आणि त्याला कदाचित वाटलं असेल की ह्यामुळे तरी हे लोक घाबरतील आणि त्यांच्या कदाचित लक्षात येईल की आम्ही पण हात उगारू शकतो, शस्त्र चालवू शकतो, याची जाणीव होऊन कदाचित हे घाबरतील आणि परत जातील आणि येशू काही एकटा नाही, याच्याबरोबर पण शस्त्रधारी लोक आहेत. हा मेसेज कदाचित पेत्राला द्यायचा होता. पण आपण बघतो तत्क्षणी येशू त्याचा कान पुन्हा जोडून देतो आणि त्या रोमी शिपायांना आणि या मुख्य याजकाचे जे अंगरक्षक अटक करायला आलेले आहेत येशूला, त्यांना सांगतो की यांना जाऊ द्या. म्हणजे उत्तम मेंढपाळ जे काम करतो की आपल्या मेंढरांचं स्वतःचा प्राण देऊन तो रक्षण करतो, ती भूमिका येशूने तिथे बजावलेली आहे आणि यांना जाऊ द्या, यांचा याच्याशी काही संबंध नाही, यांचा काही दोष नाही, मला तुम्ही अटक करायला आलेला आहात, मला तुम्ही घेऊन जा, मला तुम्ही अटक करा. तर ही जी भूमिका येशूने तिथे शेवटच्या क्षणापर्यंत सदोदित पार पाडली. तदनंतर मी 7 शब्दांवरती यापूर्वी बोललेली आहे, तेथेही पापात अडकलेल्या मानवासाठी येशूने परमेश्वर पित्याकडे जी मध्यस्थी केलेली आहे, ही भूमिका अनेक वेळेस आपल्याला येथे व्ही शांताराम यांच्याद्वारे दिसते. ते सरकार, त्यांचे जे जेलर अधिकारी यांच्यामध्ये या कैद्यांसाठी मध्यस्थी करताना आपल्याला दिसतात. आणि अनेक वेळेस आपल्याला ही वाक्य तेथे ऐकायला येतात की ते कैद्यांशी बोलताना हे म्हणतात की तुम्ही सर्व चांगले आहात, तुम सब अच्छे हो, ये विश्वास मैंने सरकार को दिया है, मेरी जिम्मेदारी पर दिया है. म्हणजे तुम्ही चांगले असण्याची खात्री माझ्या वतीने मी सरकारला दिलेली आहे. जर तुम्ही अयोग्य पद्धतीने वागलात, मी सांगितलेल्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत, मी जे शिक्षण देत आहे ते तुम्ही परिपूर्णरित्या पार पाडलं नाही किंवा ते पूर्ण केलं नाही, जसं मला अपेक्षित आहे तसे तुम्ही घडला नाहीत, तुम्ही यामध्ये काही आडकाठी निर्माण केली, अयोग्य पद्धतीने वागलात, नियम मोडलेत आणि काही चुका केल्यात, बेजबाबदारपणाने तर त्याबद्दलची जी शिक्षा आहे, म्हणजे तुमच्यासाठी दिली गेलेली शिक्षा आणि मी स्वतःहून कमी पडलो म्हणून मला असणारी शिक्षा, या दोन्ही शिक्षा मला भोगाव्या लागणार आहात. माझी याच्यातून बदनामी देखील होईल. म्हणजे पुन्हा कोणी असा जगात प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ही संधी दिलीच जाणार नाही, कारण एकदा कोणीतरी हा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला नाही, त्याच्यातून खूप गोंधळ झाला, अराजकता माजली, भयानक काहीतरी घडलं, हे होईल. त्यामुळे माझी बदनामीही होईल, तुमची आणि माझी या दोन्ही शिक्षा मला भोगाव्या लागतील, याची जाणीव ते या कैद्यांना करून देतात. त्यांना ते विचारतात की हे तुम्हाला मान्य आहे ना
आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार आहात ना. आणि हे सगळं होत असताना आपल्याला तिथे असं दिसतं की त्यांना घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या पायातील बेड्या, हातातील बेड्या तिथे काढल्या जातात आणि जी कैदी म्हणून असलेली वस्त्र आहेत ती बदलून त्यांना सर्वसामान्य कपडे दिले जातात. वस्त्र बदलणं म्हणजे काय आणि वस्त्र उतरवणं म्हणजे काय याबद्दल वधस्तंभावरील 7 शब्द यावरती मी बोललेली आहे आणि त्याच्यात याचा उल्लेख मी केलेला आहे की तुम्ही अयोग्य आहात, तुम्हाला सन्मान नाही, मान नाही, प्रतिष्ठा नाही हे दाखवण्यासाठी वस्त्र उतरवली जातात. आणि दुसरी जर चांगली वस्त्र तुम्हाला चढवली जात आहेत तर तुम्ही सन्माननीय आहात, माननीय आहात, तुम्हाला मान आहे, सन्मान आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, तुम्हाला स्थान आहे, तुम्हाला एक ओळख आहे हे दाखवलं जाणं. आणि कैद्याची वस्त्र, कैद्याच्या या बेड्या काढून त्यांना ही नवीन वस्त्र परिधान केली जाणं हे पूर्णपणे बिब्लिकल आहे, ज्याचा संदर्भ आपण येशूला वधस्तंभावर चढवण्यापूर्वी त्याचा जो एका धाग्याने विणलेला जो झगा होता तो झगा उतरवला गेला, त्याला फाडावं लागलं, कारण तो असा नुसता फाटला गेला नसता, त्याच्यासाठी धारदार शस्त्र वापरूनच तो फाडला गेला असता. तो फाडला गेला, त्याचे तुकडे केले गेले, ते आपापसात वाटले गेले. म्हणजे काय तर तुझ्या प्रतिष्ठेचे, तुझ्या सन्मानाचे, तुझ्या शिक्षणाचे, तुझ्या विचारांचे आम्ही तुकडे तुकडे करत आहोत, ते एक संघ आम्ही राहू देणार नाही ह्याचं ते प्रतीक होतं. आणि येथे तेच प्रतीक वापरून व्ही शांताराम यांनी खूप उत्तम डायरेक्शन दिलेलं आहे आणि या कैद्यांना नवीन वस्त्र दिली गेली, त्यांच्या बेड्या काढल्या गेल्यात आणि ते त्यांना घेऊन तेथून बाहेर निघतात. तत्पूर्वी शंकर नावाच्या कैद्याच्या डोक्यावरती एक पांढरा शुभ्र कबूतर येऊन बसतं आणि त्याच्याबरोबर संवाद साधताना हा कैदी म्हणतो की अरे तुला तर पंख आहेत, तू येथे का आलास मित्रा, तू उडू शकतोस, तुझ्यासाठी हे मोकळं आकाश आहे आणि तू तुझ्या पंखांनी उड, तू मुक्त आहेस. जणू काही हा कैदी हे सांगू इच्छित आहे की मानव म्हणून मला पंख नाहीत आणि मला उडता येत नाही आणि म्हणून मी मुक्त नाही, मी दुसऱ्या मानवांकडून बंदिस्त झालेलो आहे. अर्थात हे बंदिस्त होण्यामागे मी अमानवी कृत्य केलं आहे म्हणून मी बंदिस्त आहे. याची कितपत जाणीव या कैद्यांना हे तिथे आपल्या लक्षात येत नाही. पण निदान आपण जर आपलं बुद्धी गहाण न ठेवता हा चित्रपट बघितला तर आपल्याला हे जाणवतं. म्हणजे एरवी हे उत्तर दिलं जातं की चित्रपट हा बुद्धी गहाण ठेवून पाहायची गोष्ट असते. पण मला माझ्या गेल्या 20-25 वर्षातल्या पाळकीय जीवनात असं वाटलं की अपवादात्मक नेहमीच काही लोक राहिलेले आहेत, पण अन्यथा चित्रपट बघताना लोक बुद्धी गहाण ठेवण्यापेक्षा तेथे बुद्धी शाबूत ठेवतात आणि चर्चमध्ये येताना बऱ्याच वेळेस बुद्धी गहाण ठेवून आल्यासारखे येतात आणि चर्चमधून बाहेर पडल्या आत्ता आपण काय प्रवचन ऐकलं याचा पार विसर पडल्यासारखे वागतात. नंतरची गोष्ट तर सोडूनच द्या. आणि हा चित्रपट तरी बुद्धी गहाण ठेवून बघण्यासारखा नाही असं मला वाटतं. आणि या चित्रपटामध्ये हा जो संवाद आहे या कैद्याचा आणि या कबूतराचा, त्यावेळेस पुन्हा मला एका कवीचे हे वाक्य आठवतात की उडान तो पंखों से नहीं भरा करते हौसले और उम्मीदों के साथ उडाने भरी जाती है. म्हणजेच कैदी असल्यामुळे किंवा या तुरुंगात बंदिस्त असल्यामुळे स्वातंत्र्याचं स्वप्नच त्यांनी मनातून काढून टाकलेलं आहे, आशावाद त्यांनी सोडून दिलेला आहे. आणि ही आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की लॉकडाऊन जरी असलं तरी आम्हाला आशावाद आहे. आजपर्यंत कुठलंही धर्मशास्त्र घ्या, प्रत्येक धर्मशास्त्र आम्हाला जगाचा कशा पद्धतीने नाश झाला आणि किती वेळेस नाश होण्याचे प्रयत्न झाले याबद्दल नेहमी सांगतं. बिब्लिकली बोलायचं तर नोहाच्या काळाबद्दल आम्हाला सांगितलं जातं की लोक नाश होत होता जगाचा, तरीही खातपीत होते, सभा समारंभ करत होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. आणि कोणतं मोठं संकट जगावर येणार आहे, जगाचा कसा नाश होणार आहे याच्याबद्दल अजिबात जागरूक नव्हते, पूर्णपणे अनभिज्ञ होते. आणि नोहा मात्र हे कदाचित जगाला सांगत असेल किंवा एवढं मोठं तारू तो बनवत असताना काही अवांतर लिखाणं म्हणतात की लोक येऊन त्याची थट्टाही करून जात होते की हे काय वेड्यासारखं चाललेलं आहे. पण त्याला देवाने हे सांगितलं होतं की येणारा हा काळ कठीण असणार आहे आणि मला या मानवाचा वीट आला आहे, आपल्या चुकीच्या मार्गांपासून हे परावृत्त होत नाहीत म्हणून या पृथ्वीचा मी नाश करणार आहे. पण तू धार्मिक आहेस, तुझं कुटुंब धार्मिक आहे म्हणून मी त्याचा नाश करणार नाही, हे तो सांगत आहे नोहाला.
आणि नोहा त्या वचनावर विश्वास ठेवत आहे. म्हणजे आजच्या वैज्ञानिक भाषेत म्हटलं तर नोहा हा एक प्रकारचा मानसशास्त्रज्ञ आहे, वैज्ञानिक आहे, ज्याला पर्यावरणवादी आहे, ज्याला पर्यावरणाचा होणारा नाश पाहून कधीतरी हा निसर्ग आपल्यावर कोपणार आहे याची जाणीव आहे. आणि बहुतेक यावेळेस आता जलप्रलयाने हा नाश होईल ही जाणीव झाल्यामुळे तो निसर्गाच्या आड न येता निदान स्वतः आणि स्वतःच्या विचारांचे जे कोणी वाचतील त्यांना घेऊन पृथ्वीवरती हा वंश आणि जे काही देवाने निर्माण केलेलं आहे ते टिकावं यासाठी हा प्रयत्न करत आहे. मोठा काळ त्याला हे जहाज तयार करण्यासाठी गेला आणि आम्ही बायबलच्या दृष्टीतून पाहतो की देवाने त्याला यासाठी मदत केली की प्रत्येक जातीचे प्राणी, पशु, पक्षी त्या तारवात देवाने पाठवले आणि सर्वजण जेव्हा तारवात आलेले आहेत हे जाणवलं आणि धोधो पाऊस सुरू झाला आणि जलप्रलयाने पृथ्वीचा नाश झाला. त्यानंतर 40 दिवस 40 रात्र संपूर्ण पृथ्वी या जलप्रलयामध्ये अडकली आणि केवळ नोहा आणि त्याचे वंशज या पृथ्वीवरती पुन्हा पुढे हा वंश चालवत गेले असं आम्हाला दिसतं. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना हा विचार पुढे आला, इतर धर्मातील बांधवांना इतर कथा लक्षात आल्या. बाकी सगळं जाऊ देत, पण आम्ही जर थोडा जरी पर्यावरणवादी विचार करणार असू तर मानव म्हणून आम्ही खरंच पृथ्वीचं शोषण केलं आहे का, पर्यावरणाचं शोषण केलं आहे का, हा येथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरणाबरोबर जे आमचे बांधव, आमच्या इतर भगिनी, इतर मानव त्यांचंही शोषण केलं आहे का. देव ही संकल्पना जरी आम्ही विसरलो असलो तरीही त्याची जागा पैसा, प्रतिष्ठा आणि पद याने घेतलेली आहे का. आणि देवाप्रमाणे आम्ही त्याला मान्यता देऊन अर्थात जसा देव तसं आमचं वागणं असं जर असेल तर ज्याला भावना नाहीत, ज्याला न्याय अन्याय काही कळत नाही, मानव स्वतःच्या बुद्धीने आणि सत्सद विवेकाने त्याचा जसा वापर करील तशी प्रतिष्ठा त्याला प्राप्त होते. पद जसं भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये न्यायाधीश मोठा की ती न्यायाधीशाची खुर्ची मोठी हा वाद समोर आला. तसं त्या न्यायाधीशाच्या खुर्चीला जी प्रतिष्ठा प्राप्त होते त्यासाठी न्यायाधीश म्हणून काम करणारी व्यक्ती त्या योग्यतेची आहे का, तशी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ती तंतोतंतपणे जगत आहे का, आपलं कार्य सिद्धीस नेत आहे का. म्हणजे माझी आजी आम्हाला नेहमी सांगायची की न्यायाधीश, डॉक्टर, वकील असे काही जे लोक आहेत यांनी नैतिकता कधीही सोडून चालणार नाही. आणि त्या काळात तरी तिचं म्हणणं होतं की ही माणसं कधी खोटं बोलणारी नसतात, ही माणसं काहीही हो त्यांचं जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगतील, त्यामुळे या लोकांवर आपण नेहमी विश्वास ठेवावा, ही त्या काळात तिची खात्री होती. त्यानंतर आई वडील मात्र म्हणत गेले की हळूहळू भ्रष्टाचार या सगळीकडे येत गेला आहे. आणि माझे स्वतःचे अनुभव पाहिल्यानंतर मला शंका निर्माण होते की एखादी व्यक्ती खरोखर या सगळ्यासाठी प्रामाणिकपणे जाईल तर यामध्ये त्यावेळेस आजी धर्मगुरू म्हणूनही जोडायची, त्यावेळेसचे धर्मगुरूही तसे होते. पण आताचा काळ पाहिल्यानंतर सत्यवादी लोक, सत्य बोलणारे, खरं सांगणारे किती आहेत याचा प्रश्नच पडतो. आणि म्हणून हे जे भ्रष्टाचारामुळे सृष्टीचा आणि मानवाचा जर नाश होत असेल आणि त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करून स्वतःला सांभाळावं, यापासून स्वतःला जपावं आणि पुन्हा नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश हे ध्येय समोर ठेवून जगणारं व्हावं म्हणून जर परमेश्वर आम्हाला या काळातून नेत असेल तर काहीच हरकत नाही यावरती आत्मपरीक्षण करायला. सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे आणि मी जितकं जमेल तितकं इतरांची सुद्धा जाणीव ठेवून गरजेपुरतं जेवढं असेल तेवढं घेऊन पुढे जाणारं असावं. कारण याच चित्रपटामध्ये आपण बघतो की ज्यावेळेस ते बाजारात हे धान्य विकायला किंवा ह्या शेतातला माल विकायला जातात आणि तो भ्रष्ट तेथील व्यापारी, म्हणजे कृषी कायद्याची आज मला त्यामुळे आठवण होते की जसं या आझादनगरमध्ये शेतीचं उत्पन्न येतं आणि मुळातच चित्रपट आम्हाला असं दाखवतो की ते जेव्हा आझादनगरला जात असतात या बाजारपेठेमधून त्यावेळेस हा व्यापारी, कृषी व्यापारी तेथे आहे आणि तो त्या एका वयस्कर बाईला तिचा कमी भावात माल विकत घेण्याचा प्रसंग चित्रपटात दाखवलेला आहे आणि ती अगदी पोटतिडकीने सांगते की हे शोषण आहे.
माझ्यावर होणारा हा अन्याय आहे. आणि हे कैदी ते बघतात आणि त्यांनाही जणू काही ते जाणवतं की अरे हे शोषण आहे. म्हणजे तेव्हा जर त्यांना या व्ही शांताराम यांनी शिस्तीचं बंधन घातलं नसतं तर कदाचित तिथेच त्यांनी या कृषी कायद्याला पायदळी, तेव्हा कायदा होता की नाही असं नाही, पण आजच्या युगात आम्ही जर या चित्रपटाकडे बघतो तर हे जे काही शेतकऱ्यांना समानता आणि न्याय देणारा नियम आहे जो ती बाई तेथे त्याला सांगत आहे, तो नियम पायदळी तुडवतायत हे बघून या कैद्यांनी या व्यापाऱ्यालाच तिथे पायदळी तुडवलं असतं असा भास जणू काही त्यांच्याकडे पाहून होतो. पण केवळ ते बंधनात आहेत या शिस्तीच्या, या वचनाच्या, म्हणून ते व्ही शांताराम यांच्या मागे निमूटपणे जातात आणि इकडे बाजारातलं शोषण चालूच आहे. हा माल घेऊन जेव्हा ते प्रथम बाजारात येतात त्यावेळेस त्यांना हा व्यापारी जी फूस दाखवतो, मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला बाबूजींनी सांगितलेलं आहे आपल्याला नफ्याची गरज नाही, जे काही आपल्याला मिळेल ते भरपूर आहे. प्रामाणिकपणे तुम्हाला आवश्यक तेवढं तुम्ही तुमच्यासाठी ठेवल्यावर बाकीचं जे काही जनतेला परवडेल त्या दृष्टीतून तुम्ही विकाल, त्यामधून जे मिळेल ते आपल्याला पुरेसं आहे व काफी आहे. हे जे वाक्य आहे ते खूप मोलाचं आहे आणि हे सत्य जोपर्यंत सगळेच जण लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत हे शोषण होत राहणार आणि मानवच मानवाचं शोषण करत राहणार. इतर कुठल्या अजून अपवित्र सैतानी शक्ती येण्याची जणू काही गरजच नाही असं या सगळ्यातून आपल्याला वाटतं. असो, पण हा चित्रपट वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला वेगवेगळ्या सत्यांपर्यंत घेऊन येत आहे आणि त्यातला हा एक भाग आहे. आणि हे सत्य आज आहे का, आणि हे जर नसेल तर त्याचा विचार आम्ही प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात केला पाहिजे असं मला वाटतं. हा एक प्रकारे करार या जेल वॉर्डनने केलेला आहे आणि आदिनाथ असं नाव यामध्ये व्ही शांताराम यांचं आहे. आणि ते या कैद्यांना घेऊन जाताना त्यांना म्हणतात की मेरी ज़िंदगी अब तुम्हारे हवाले है, मुझे धोका नहीं देना. म्हणजे खरं तर सरकार असं समजत आहे किंवा जेलर असं समजत आहेत की या 6 लोकांचं जीवन आदिनाथच्या हातात आहे, या जेलर वॉर्डनच्या हातात आहे. पण प्रत्यक्षात सत्य परिस्थिती कैद्यांशी हे बोलताना म्हणतात की माझं जीवन तुमच्या हातात आहे, माझं जीवनही नष्ट होईल, माझी बदनामीही होईल, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की वैचारिक जीवनही संपुष्टात येईल आणि भौतिक जीवनही माझं संपुष्टात येईल. तर माझं जीवन तुमच्या हातात आहे आणि मला तुम्ही धोका देऊ नका. आणि हा करार जणू काही त्यांच्यामध्ये झालेला आहे. त्या कराराची प्रत येथे जेलला दिली गेलेली आहे आणि मग हे कैदी त्यांच्याबरोबर बाहेर पडतात. बाहेर पडतानाचा प्रसंग आपण बघतो की जसं जेलचं दार उघडतं एक मोठं कुलूप आपल्याला तिथे दिसतं आणि त्या कुलपावरती व्ही शांताराम हात ठेवून बाहेर पडतात. म्हणजे हे भौतिक दृष्टिकोनातून असलेले बंधनं, त्यावरती जिवंत मानवाचा हात हा नेहमीच श्रेष्ठ ठरतो. आणि हे कुलूप म्हणजे बिब्लिकली जर आपण बघितलं, ख्रिस्ती किंवा यहुदी धर्मशास्त्रानुसार जर बघितलं तर मला असं वाटतं नियमशास्त्र, ज्यांना नियमशास्त्राची गरज आहे त्यांनी या कुलपात नक्की राहावं. जे या नियमशास्त्राच्या पलीकडे गेलेले आहेत, देवाबरोबर एक होऊन सात्विकपणे, संत मनोवृत्तीने, धार्मिक वृत्तीने, नैतिकतेने, प्रामाणिकपणे वागणारे आहेत, त्यांना या कुलपांची गरज नाही आहे. कुलूप नसलं तरी ते चांगल्या रीतीने वागू शकतात. कुलूप हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजूनही हे नियमशास्त्र कळलेलं नाही, कसं वागायचं एकमेकांशी हे समजलेलं नाही. आणि त्या कुलपावरती त्यांचा हात आणि तेथून ते शेजारचं दार उघडून बाहेर जातानाचं दृश्य आणि ते बाहेर आल्याबरोबर ते मोकळं आकाश आणि पक्ष्यांचा किलकिलाट खूप काही सांगून जाणार आहे. आज पण लॉकडाऊन आहे तरी तुम्हाला हा आवाज येत असेल की रस्त्यावरती रहदारी चालूच आहे. खरं तर लॉकडाऊन आहे आणि म्हणून मी या वेळेला इथे शूटिंग करू शकेन हे समजून मी इथे शूटिंगला बसली आहे. पण बाहेरचा आवाज ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल खरंच लॉकडाऊन आहे का. म्हणजे जर सरकार आम्हाला काही गोष्टींची विनंती करत आहे जी आपल्या भल्यासाठी आहे, न कळतपणे दूरचा आमचाच कोणीतरी नातेवाईक यामुळे या भयानक परिस्थितीचा बळी ठरणार असेल, ही जर जाणीव आम्ही ठेवली आणि स्वतःला गरजेपुरतंच बाहेर काढलं
तर आमचा बचाव होऊ शकतो. बरं, गरजेपुरतं बाहेर पडा ही मोकळीक तर दिलेलीच आहे ना आम्हाला. आपल्याला ॲम्ब्युलन्सचा आवाज येत आहे कारण शेजारी एक दवाखाना आहे. परमेश्वर करो त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त हो, त्यांना ज्या सुविधा आहेत त्या दवाखान्यामध्ये प्राप्त हो. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर त्यांना सहकार्य करणारा ठरो आणि ही सगळी मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील आणि नातेवाईक मित्रपरिवार यांना या सगळ्याद्वारे धीर प्राप्त हो आणि परमेश्वर या पेशंटला बरं करो. त्यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा आपल्या प्रियजनाला परत आणल्याचा आनंद प्राप्त हो, ही विनंती मी परमेश्वराकडे करते. माझ्या आजीने आमच्यावरती हे संस्कार केलेले आहेत की ज्यावेळेस ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो त्यावेळेस ती आम्हाला म्हणायची, बाळांनो पटकन मनातल्या मनात प्रार्थना करावी. हेच संस्कार नंतर आईने पण बिंबवले की ॲम्ब्युलन्सचा आवाज आला ना की आपण कितीही कामात असलो ना तरी काही सेकंद काढून घ्यायचे आणि देवबाप्पाकडे प्रार्थना करायची की देवबाप्पा जो कोणी माणूस या ॲम्ब्युलन्समधून जात आहे त्याला उत्तम आरोग्य दे. ॲम्ब्युलन्समध्ये जर डॉक्टर नर्सेस त्याच्यावर उपचार करत असतील तर त्यांना बुद्धी दे, योग्य उपचार त्याच्यावरती व्हावेत आणि ही व्यक्ती आनंदाने तिच्या कुटुंबामध्ये परत जाणारी असावी. यावेळेस ज्या काही अडचणी या कुटुंबाच्या असतील त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्या कुटुंबाला आनंद प्राप्त व्हावा आणि योग्य उपचार केल्याबद्दल अगदी वॉर्ड बॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाला परमेश्वरा तू सुबुद्धी मन दे आणि आशीर्वादित कर. म्हणजे मुळात त्या आजीच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स येणं म्हटलं की अख्खं गाव ॲम्ब्युलन्सच्या मागे यायचं. ॲम्ब्युलन्स हा प्रकार फारसा नव्हताच, नंतरच्या काळात आला. आईच्या काळात बऱ्यापैकी ॲम्ब्युलन्स होत्या पण तरीही अगदी क्वचित 1-2 ॲम्ब्युलन्स कधीतरी गावात किंवा शहरात दिसणार. आता सर्रास दिसतात. तरीही ही प्रार्थना व्यर्थ जाणारी नाही. तुम्ही जे सर्वजण हा चॅनल सबस्क्राईब केलेले आहात, पाहत आहात, त्या प्रत्येकाला माझी ही विनंती असेल की तुम्ही देखील हे लक्षात ठेवा की ॲम्ब्युलन्स येताना रस्ता देणं तर आपण करतच आहोत, पण तुम्ही जर परमेश्वर मानणारे असाल तर हे 2 सेकंद काढून घ्या आणि परमेश्वराकडं मध्यस्थीची ही प्रार्थना नक्की करत जा. तसंच जेथे जेथे फायर ब्रिगेडची गाडी जाते तेथे देखील काहीतरी अघटितच घडलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला जे करणं शक्य नाही तेथेच आमचे हे फायर ब्रिगेडचे बांधव जाणारे असतात. तर त्यासाठी आपण नेहमी प्रार्थनेत आठवण ठेवूया. ही शिस्तच आपण आपल्याला लावून घेऊया, ही सवय करून घेऊया की कुठेही आपण असू दे, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडचा जर आवाज आला, पोलिसांच्या व्हॅनचा सायरनचा आवाज आला तर आपल्यासाठी काम करणारे हे लोक आहेत, त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत हे लक्षात ठेवूया आणि त्यांच्यासाठी 2 सेकंद प्रार्थनेचे आपण नक्की बोलूया. या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत प्रभूचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. से डालें ताकि हंसते हुए निकले हम.